इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आपण जे एक्झाम्पल्स घेत होतो ते टोटल एक्झाम्पल आपले 439 एक्झाम्पल झालं होतं. आणि इव्हन मी अजून सांगितलं 440 नंबरचं पण होतं. ओके, ते होतं. आता काही जणांचे जे डाऊट्स असतील ते एक्झाम्पल्स नुसार आपण घेऊन टाकू की 439 नंबरचं एक्झाम्पल. ओके, त्या लिस्ट मधला 429. ओके, 429 नंबरचं एक्झाम्पल असं काहीतरी दिलं होतं. कॉस इनवर्स ऑफ x square minus y square upon x square plus y square is equals to 2k. Okay, is equals to 2k. Then find dy by dx equals to dy by dx त्यांनी काढायला लावलाय x upon y into tan square k. x upon y into tan square k. ओके, नाव आपण जे रेग्युलर करत आलो तेच करायचं. आपल्याला ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करणार त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपलं टॅन ऑटोमॅटिक, कारण टॅन कॉन्स्टंट आहे त्याचा काही संबंध राहणार. तुम्ही ज्यावेळेला त्याला आपण रेग्युलर सॉल्व्ह करत असणार त्यावेळेला आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, जे दिलंय त्याला मेन्शन करू. लेट्स कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 2k. नाव रेग्युलरली कॉस इनवर्स तिकडे जाताना कॉस होऊन जाईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2k. ओके, डेरिव्हेटिव्ह घेतला आन्सर तुम्हाला y अपॉन एक्स मिळेल. डायरेक्ट इथून डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर dy बाय dx तुम्हाला काय मिळेल y अपॉन एक्स. पण आपल्याला केप इन टर्म्स ऑफ पण आन्सर पाहिजे. मग मी काय करेल, हा डिनॉमिनेटर मी तिकडे मल्टिप्लाय करतो. ओके, मग काय मिळेल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस 2k इंटू ओके एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कॉस 2k आतमध्ये मल्टिप्लाय केला. ओके, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इंटू कॉस 2k प्लस कॉस 2k इंटू वाय स्क्वेअर. बरं, काय करायचं, वायच्या टर्म बाजूला काढा, एक्सच्या टर्म बाजूला घ्या. मग काय मिळेल सांगा आता. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 2k. ओके, इक्वल्स टू हा वाय तिकडे जाताना प्लस झाला कॉस ऑफ 2k, किंवा आपण असं म्हणू वाय स्क्वेअर प्लस कॉस ऑफ 2k इंटू वाय स्क्वेअर. कॉमन दोघांमध्ये 1 मायनस कॉस 2k आणि इथे दोघांमध्ये वाय स्क्वेअर कॉमन 1 प्लस कॉस ऑफ 2k. ओके, व्हॉट इज 1 मायनस कॉस 2k? 1 मायनस कॉस 2 थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा ना, बरोबर. पण इथे आपल्याला 2k होता, बरोबर. आपल्याला काय मिळेल, k मिळेल. नासवणीचं k. ओके, इक्वल्स टू वाय स्क्वेअर इंटू 2 कॉस स्क्वेअर k बाय डबल अँगल फॉर्म्युला. ओके, दोघं बाजूंचा 2 कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. नंतर एक काम करू आपण, तो कॉस 2k कॉस स्क्वेअर 2k इकडे येताना डिवाइड करून देऊ. म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर k अपॉन कॉस स्क्वेअर k इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर. ओके, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर tan square. Last one is x square into tan square k is equals to y square. Now differentiate it. Okay, differentiate it with respect to. Okay, हा कॉन्स्टंट आहे, याचा काही संबंध नाही, तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू इक्वल्स टू, बरोबर, 2 गेट कॅन्सल अगेन. ओके, तो y इकडे येताना डिवाइड होऊन जाईल. ओके, dy बाय dx इकडे लिहा आणि बाकीच्या टर्म तिकडे जाऊ दे. म्हणजेच काय, dy बाय dx इक्वल्स टू एक्स अपॉन वाय इंटू tan स्क्वेअर. कळत आहे? बर, अजून कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? कळतंय सर्वांना काय घेतोय? बर, इथपर्यंत कळलं एक्झाम्पल सर्व? चला, इथपर्यंत एक्झाम्पल झाले असतील तर त्याच एक्झाम्पल्सला आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, आणि नवीन फॉर्मॅट मधले एक्झाम्पल्स आहेत की ह्याच फंक्शन म्हणजे ह्या टाईप मध्येच आपले नवीन फॉर्मॅट मधले फंक्शन्स आहेत. ओके, मला एक सांगा बरं, आपण जर असं काहीतरी घेतलं
व्हॉट डू मीन बाय इन्फिनिटी? इन्फिनिटी कशाला म्हणतात? म्हणजे अशी व्हॅल्यू की जी डिफाईन करता येत नाही, बरोबर ना? मला सांगा बरं, व्हॉट इज 1 प्लस इन्फिनिटी? 1 प्लस इन्फिनिटी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ इन्फिनिटी? डज नॉट एक्झिस्टचा मिनिंग काय? ती व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही म्हणजे काय? दस कंटिन्युअसली इन्क्रीजिंग व्हॅल्यू. आता ही जर मी एकदम मोठी व्हॅल्यू घेतली, त्याच्यामध्ये 1 ऍड केला, ही इतकी मोठी व्हॅल्यू आहे ती मला माहितीच नाही. व्हॅल्यू काय ही मला माहिती आहे का? ती नाही. मग त्याच्यामध्ये 1 ऍड केला काय, कमी केला काय, काही फरक पडणार आहे का? ती एक्झॅक्ट मला माहितीच नाही की ती व्हॅल्यू कुठे जाते. असं जी व्हॅल्यू मला माहितीच नाही त्याच्यामध्ये 1 ऍड केला तरी काही कळणार नाही, 1 सबट्रॅक्ट केला तरी काही कळणार नाही. मग मी 1 मायनस इन्फिनिटी जरी घेतलं तरी ही व्हॅल्यू इन्फिनिटीच मिळेल. ओके, 1 मायनस इन्फिनिटी केला तरी तुझं काय मिळेल? इन्फिनिटी मिळेल, बरोबर ना? म्हणजे इन्फिनिटी अशी व्हॅल्यू आहे की ज्याच्यामध्ये छोट्याशा व्हॅल्यूने ऍड केलं किंवा सबट्रॅक्ट केल्याने तिला काही फरक पडत नाही. म्हणून आपण जे आता पुढचा पार्ट घेणार आहोत तो याच्याशी रिलेटेड आहे. ओके, मग आपण कसा घेतोय तो लक्षात घ्या अगोदर, कारण तो इन्फायनाइट पार्ट आहे. जो एक्झाम्पल घेतोय आपण ते काय? इन्फायनाइट पार्ट आहे. ओके, नाव एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 441. ओके, नाव 440 आपण काल एक मी सांगितलं होतं त्याच्यात ऍड करा असं. ओके, नाव अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अप टू सॉन. ओके, हे कंटिन्यू प्रोसेस चालू राहील, ही अप टू इन्फिनिटीकडे. ओके, आणि हे सगळ्या टर्म्स कुठे आहेत? अंडर रूट मध्ये. या सर्व टर्म्स कुठे आहेत? अंडर रूट मध्ये. असं काहीतरी दिलेलं आहे, असं एक्झाम्पल विचारलं गेलंय 3 मार्क्स साठी. ओके, शो दॅट dy by dx इक्वल टू cos x upon 2y minus 1. cos x upon 2y minus 1. ओके, आता हे लक्षात घ्या, अंडर रूट साइन एक्स परत अंडर रूट मध्ये साइन एक्स प्लस अंडर रूट मध्ये साइन एक्स, म्हणजे त्याच्यामध्ये चाललाय अंडर रूट ऑफ अंडर रूट ऑफ अंडर रूट ऑफ अंडर रूट ऑफ अंडर रूट कुठपर्यंत? ही इन्फिनिटीकडे चालली आतमध्ये. ओके, त्याच्यातनं एक एवढी व्हॅल्यू काढून जरी टाकली तरी त्याला काही फरक पडणार? ओके, त्याच्यात ऍड पण करून दिली तरी त्याला काही फरक पडणार नाही, कारण ती कुठे चालली? इन्फिनिटीकडे चालली. मग मी तेच करेन, मी याच्यामध्ये अझ्युम करून घेतो की एक्झॅक्टली इतके सोपे आन्सर आहेत की पटकन कोणते एक्झाम्पल लावतो तुम्हाला पटकन कॅल्क्युलेट म्हणजे इझिली कॅल्क्युलेट करताय. ओके, नाव मी असं मेन्शन करतो, लेट्स y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. त्याला y अझ्युम करून घेतलं. ओके, मी काय करतो, दोघं बाजूला स्क्वेअरिंग करतो. दोघं बाजूला काय करतो? स्क्वेअरिंग करतो. दोघं बाजूला स्क्वेअरिंग केल्यानंतर काय पडेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोघं बाजूला काय करतोय? स्क्वेअरिंग करतोय. मग y स्क्वेअर इज इक्वल्स टू हा वरचा सगळ्यात मोठा जो अंडर रूट आहे तो काय होऊन जाईल? कॅन्सल. काय राहील? फक्त साइन एक्स प्लस पुढे टर्म त्याच साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस पुढे परत अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स अप टू इन्फिनिटी, बरोबर ना? मग प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स इथे जर मी ऍड करून घेतला अजून अप टू इन्फिनिटी, बरोबर ना? मग मला सांगा पुढची व्हॅल्यू काय मिळते? ही व्हॅल्यू बघा बरं, ही व्हॅल्यू फक्त एवढी व्हॅल्यू वायच आहे ना, बरोबर ना? म्हणजे त्याच्यामध्ये मला ऍड करता येईल बाय फर्स्ट y स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस वाय. झालं शॉर्ट मध्ये एक्झाम्पल. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, हा आला पाहिजे. ओके, नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx. cos x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस dy बाय dx. ओके, मग dy बाय dx इकडे होतं, म्हणजेच काय? 2y इंटू dy बाय dx मायनस dy बाय dx इज इक्वल्स टू cos x. दोघांमध्ये कॉमन dy बाय dx. मी दोघांमधनं कॉमन काढलं dy बाय dx 2y मायनस 1 इंटू
dy by dx इक्वल्स टू कॉस एक्स. ओके, इक्वल टू कॉस एक्स मिळाला. इकडची जी टर्म आहे 2y-1 तिकडे जाताना डिवाइड, म्हणजे dy बाय dx कॉस एक्स अपॉन 2y-1. बघा बरं, हे आन्सर आहे का रिक्वायर्ड. जी एक मी सांगितलं ना, याच्यामध्ये इन्फिनिटी ऍड केला तरी त्याला काही फरक पडत नाही, कमी जास्त केला त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणून मी एवढ्याची व्हॅल्यू जी असेल ती काय केली, मी याच्यामध्ये वायची रिप्लेस करून दिली. ओके, त्याच्यामुळे मला आन्सर पटकन मिळाला. आता इथून पुढचे तेच एक्झाम्पल आहे बघा, आता वाटलं पुढचं. ओके, जस्ट लाईक एक्झाम्पल 442. परत एकदा अंडर रूट मध्ये लॉग एक्स प्लस अंडर रूट मध्येच आहे लॉग एक्स प्लस अंडर रूट मध्ये लॉग एक्स अप टू इन्फिनिटी. अगेन फाइंड dy बाय dx, म्हणजे शो करायला लावलंय. शो दॅट dy बाय dx इज इक्वल्स टू काय येऊ शकतो डेरिव्हेटिव्ह, 1 अपॉन एक्स इंटू 2y मायनस. ओके, 2y-1. मग लक्षात घ्या, आता 1 अपॉन एक्स हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता, लॉगचा. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होता, कॉस होता, कॉस एक्स अपॉन 2y-1. ऍडजस्टमेंट फायनल आन्सर मध्ये अशी ऍडजस्टमेंट येते. ओके, नाव मग चला आता लेट्स y इज इक्वल्स टू, आपण y अजून करतो ना, y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ लॉग एक्स अप टू इन्फिनिटी. त्याला काय नाव दिलं मी, फर्स्ट नाव दिलं. ओके, नाव मग आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, ऍडजस्टमेंट बघा बरं का, सुटेबल. स्क्वेअर रूट आल्यानंतर काय, पॉवर एस टू पॉवर एस टू पॉवर एस टू अप टू इन्फिनिटी असलं तर काय, त्याच्यामध्ये फरक आहे ना. ओके, मग ते लक्षात घ्या फक्त. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग केल्यानंतर वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ प्लस याच्यात पुढे ऍड करून घेतो मी अजून एक लॉग एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. ओके, ना मग याची व्हॅल्यू बाय फर्स्ट y square is equals to log x plus y. Now take a differentiate derivative. Okay, differentiate it with respect to x. Then 2y is equals to 2y that's into dy by dx राहिला 1 upon x plus dy by dx. चला मग आता तो dy by dx इकडे होता 2y minus 2y into dy by dx minus dy by dx equals to दोघांमध्ये कॉमन dy by dx, म्हणजेच काय उरतंय 2y minus 1 into dy by dx equals to 1 upon x. हा 2y minus 1 dy by dx equals to 1 upon x into, बघा बरं हेच आन्सर पाहिजे होतं. ओके, म्हणजे हे आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं डायरेक्टली. ओके, अजून बघा, आता हे होतं अंडर रूट मध्ये. अजून एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे कोणात, फक्त आता एक्झाम्पल कसं असेल 443 cos x अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x अप टू इन्फिनिटी. देन शो दॅट आन्सर काय असेल मग मायनस साइन एक्स अपॉन 2y-1. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. किंवा मग इंटरचेंज करून घेतला डिनॉमिनेटरला 1 minus 2y, न्यूमरेटर मधला साइन मायनस कॅन्सल होऊन जाईल 1 minus 2y च्या डिनॉमिनेटर मधून साइन कॉमन काढला. ओके, ते पण ऍडजस्टमेंट ते त्याच्यामध्ये ऍड करून घ्या एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल नंबर 443. होमवर्क साठी असेल 443, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. अजून एक्झाम्पल देत आहे, लक्षात आलं ना 443 कसं असेल, वाटल्यास ते लिहून ठेवा. असंच अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ cos x plus under root of cos x plus up to infinity. Show that dy by dx is sin x upon 2y minus 1 च्या ऐवजी 1 minus 2y केलं ना,
dy by dx equal to sin x upon 1 minus 2y. Okay, now just for 44 example बघा, x raised to x raised to x raised to up to infinity, power 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 पॉवरला पॉवर द्यायची. ओके, एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी. ओके, त्यांनी आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह काढायला लावलाय. ओके, देन शो दॅट, किंवा आपला डेरिव्हेटिव्ह पण काढला तरी चालेल डायरेक्टली. ओके, देन शो दॅट dy बाय dx इक्वल्स टू काय होता, वाय स्क्वेअर अपॉन एक्स ब्रॅकेट 1 मायनस वाय इंटू लॉग एक्स. ओके, नाव बघा आता आन्सर बघा काय तर, एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स इन्फिनिटी. ओके, नाव मग आपल्याला त्याच पद्धतीने बघा, y इज इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी. बर, याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो. आता बघा, रूट वेगळा आहे, पॉवर वेगळी. फंक्शन रेस टू फंक्शन असल्यावर काय करतो, जस्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. जस्ट टेक लॉग ऑन बोथ साइड. okay, log y. okay, log of x raised to x raised to x raised to up to infinity. बर, मग x raised to x raised to x raised to infinity मल्टिप्लाय, म्हणजेच आपल्याला असं मिळेल log y इज इक्वल्स टू x raised to x raised to x raised to up to infinity. म्हणजे हे एक्सपोनेंट लॉ नुसार ही एवढी जी टर्म आहे ती काय म्हणतात, त्याला मल्टिप्लाय इंटू काय येईल. बरोबर, हा इन्फिनिटी होता ना, याची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे ना. ओके, मग असं म्हटलं चालेल का, लॉग वाय इज इक्वल्स टू वाय इंटू लॉग एक्स. ना मग आता डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला डेरिव्हेटिव्ह सांगा, 1 अपॉन वाय इंटू dy बाय dx इक्वल्स टू वाय इंटू 1 अपॉन x प्लस log x इंटू बाय युजिंग u इंटू v, प्रॉडक्ट रूल. ओके, चला मग आता प्रॉडक्ट रूल नुसार आपण जे घेतलंय त्याचा log x इंटू dy बाय dx इकडे उद्या, म्हणजे काय मिळतं बघा, 1 अपॉन y इंटू dy बाय dx मायनस log x इंटू dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन x y इंटू y अपॉन x. बरोबर. ओके, आता बघा, dy बाय dx कॉमन, 1 अपॉन y मायनस x इंटू सॉरी log x इंटू dy बाय dx इक्वल्स टू y अपॉन x. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग तिकडे जाऊ द्या. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस y इंटू log x अपॉन y इंटू dy बाय dx इक्वल्स टू, हा y तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल आणि 1 मायनस y इंटू log x डिवाइड होईल. मग y इंटू y म्हणजेच काय, dy बाय dx इक्वल्स टू y स्क्वेअर अपॉन x इंटू 1 मायनस y इंटू log x. पुस्तकात y नाही करायचं, चुकले देते. ओके, ते चेंज करावं लागेल. हे फायनल आन्सर असतं. नाव आता जो पुढचा टॉपिक आपण जो स्टार्ट करतोय, नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, द नेक्स्ट टॉपिक अँड लास्ट टॉपिक ऑफ द स्टँडर्ड टाइप. ओके, आपण आतापर्यंत जे टाइप्स घेतले होते, आपण टाइप्स कोणत्या कोणत्या प्रकारचे घेतलेत. नाव द फंक्शन्स विल बी इन टर्म्स ऑफ कंपोजिट. ओके, कंपोजिट फंक्शनचा घेतला होता. बरोबर, दुसरा कोणता होता, इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स होते. बरोबर, त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढले होते. पहिला कंपोजिट फंक्शन हा माझा मेन पार्ट होता. कंपोजिट फंक्शन शिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. आतापर्यंत जेवढे डेरिव्हेटिव्ह काढतोय इन टर्म्स ऑफ कंपोजिटच आहेत आपले सर्व. ओके, ते झालेत. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स काढले. इनवर्सची रिलेटेड आपण आयडेंटिटीज, प्रॉपर्टीज, रिझल्ट यूज केलेले आहेत. सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय केलेल्या होत्या. बरोबर, नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन बघितलं होतं. बरोबर, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये आपण लॉगॅरिथम कधी वापरतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, नंतर 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 कोणता घेतला आपण,
डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, बरोबर ना. म्हणजे हा मोठा टाईप होता, हा मेन टाईप होता. ओके, लक्षात घ्या प्रत्येक टाईपवर एक्झाम्पल्स किती होत आहेत, 3 4 टाईप्स आपले डिवाइड होतात. फक्त लॉगरिथमचे कमी एक्झाम्पल होते, बरोबर ना. नाही तर बाकीचे सर्व टाईप जास्त आहेत, आपले एक्झाम्पल्स पण जास्त आहेत. पण आता जो टाईप आहे, आता जो टाईप आपण घेतोय तो सुद्धा एक स्टँडर्ड टाईपच आहे, फंक्शनचा एक टाईप आहे आणि त्या टाईपचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बरोबर आहे. त्याला समजून घ्या कोणता टाईप आहे, कोणत्या टाईपने काढायचं आहे, कसं काढायचं हे लक्षात ठेवायचं आहे. पण परत एकदा आपण हा फॉर्मॅट आपल्याला फिक्स राहणार आहे, पण आपण याच्या पुढचा जो टॉपिक चालू करणार हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तो असा टॉपिक असेल की ज्याच्यामध्ये सर्व फंक्शन येतात, ज्याच्यामध्ये काय येतात सर्व, पॅरामेट्रिक येईल, इम्प्लिसिट येईल, लॉगॅरिथमिक येईल, इव्हन कॉम्पोजिट पण येईल, इनव्हर्स पण येईल. सर्वांचा एकत्र पार्ट कोणामध्ये, हायर ऑर्डर मध्ये. आपण आतापर्यंत फाइंड आउट करताना फक्त डीवाय बाय डीएक्सच काढलाय. काय काढलाय, डीवाय बाय डीएक्स. पण त्यांच्या डीवाय बाय डीएक्स काढून त्याचा परत पुढच्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह घेणं, नेक्स्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह घेणं, बरोबर. तो डेरिव्हेटिव्ह येतोच आहे, पण त्याच्या पुढच्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्हचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते परत फंक्शनच येतं ना इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये, आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजेच माझं हे ट्रिकी काम आहे. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, मग तो पार्ट जरा अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा तो सोपा कसा आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतोय, बरोबर आहे. आणि मग पुढचा पार्ट काय अवघड जाणार आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला हाफ पार्ट जमतोय, हाफ पार्ट काढायचा असतोय, मग हाफ पार्ट आपल्याला काढता आला पाहिजे. ओके, आणि तसंच काढतो जसं आपण डीवाय बाय डीएक्स काढलाय तसंच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण काढणार, त्याच्यामध्ये काही चेंज नसतं. म्हणून लक्षात घ्या. आणि हा सगळ्या टाइप्स मध्ये हा थोडासा वेगळा टाईप आहे. ओके, आपण टाईप घेताना एक्सप्लिसिट फंक्शन घेतलं, इम्प्लिसिट घेतलं. अगोदरचे जेवढे पण होते तेवढे पण कोणते होते, एक्सप्लिसिट होते. हे घेतलं आपण ते इम्प्लिसिट होतं. आता आहे तो हा वेगळा टाईप आहे, डायरेक्ट हा डायरेक्ट व्हेरिएशनल पार्ट आहे. कसा व्हेरिएशनल तो पण सांगतो. कारण ज्यावेळेला पॅरामेट्रिक फंक्शन, दॅट्स पॅरामेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन म्हटलं देयर इज न इन्व्हॉल्ड पॅरामीटर. त्याच्यामध्ये काय असतं, पॅरामीटर असतो. म्हणजे फंक्शनचा टाईप अगोदर समजून घ्या. कारण फंक्शनचा टाईप एकदा कळला की आपल्याला त्यानंतर त्याचा एक रूल घ्यायचा आहे. आपण आतापर्यंत जे रूल्स घेतले होते, थेरम्स घेतले होते, ते कोणते कोणते थेरम्स घेतलेत, कोणाकोणावर डिपेंडेंट थेरम्स घेतलेत. चेन रूल पहिला जो घेतला तो चेन रूल. ओके, थेरम त्याच्यासाठी होता, युझिंग अँड लेबनिज नोटेशन अँड अकॉर्डिंग टू द मेथड. ओके, चेन रूल, चेन रूल, बरोबर ना. नंतर पुढचा पार्ट, नाही आपण डेरिव्हेटिव्ह कोणासाठी, रूल कोणासाठी तयार केला होता, इनव्हर्स फंक्शन साठी केला होता ना, 1/dy बाय डीएक्स, dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx, तो दुसरा रूल होता, बरोबर ना. म्हणजेच काय, इनव्हर्स साठी. ओके, आणि आता हा तिसरा असेल. पण इनव्हर्स मध्ये आपण 7 प्रॉपर्टीज तयार केल्या. इनव्हर्सचे रूल्स आपण प्रॉपर्टी ज्या केल्या ना त्या 7 प्रॉपर्टीज. आता जो पुढचा घेतोय तो नेक्स्ट टू पॅरामेट्रिक, कोणासाठी घेतोय, हे 3 थेरम, या तिघांपैकी परीक्षेला 100% राहणार. पहिला चेन रूल, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू डीवाय बाय डी यू इंटू डी यू बाय डीएक्स, तो एक. इनव्हर्स फंक्शन डीएक्स बाय डीवाय इक्वल टू 1/dy बाय डीएक्स, इनव्हर्स फंक्शनचा. आता जो पॅरामेट्रिक फंक्शनचा आहे तिसरा रूल, परीक्षेला 3 आणि 4 मार्काला या तिघांपैकी एक कन्फर्म राहील, तिघांपैकी एक कन्फर्म राहील, कळतंय ना. आणि तिघांपैकी एक विचारला गेला, 4 मार्काला आला तर थेरम प्लस एक्झाम्पल आहे. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणती मेथडने वापरायची, जो थेरम मध्ये दिलेला रूल आहे ना तोच वापरून तो सॉल्व्ह करायचा. नाही तर बरेच जण काय करतात, आपल्या आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करून टाकतात, थेरम सॉल्व्ह करतात, प्रूफ पण करतात, म्हणजे एक्झाम्पल दिले असतं त्याच्या खाली ते एक्झाम्पल आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करतात. ते तसं नाही चालणार. चेन रूलचे बरेच जण असं करतात, चेन रूलचा रूल घेतात, प्रूव्ह करतात, आणि खाली एक्झाम्पल दिलेलं असेल तर ते कसं सॉल्व्ह करतात, आपल्या आपल्या पद्धतीने डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून मोकळतात. पण तिथे वापरायचं एक्झॅक्टली चेन रूल. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय वापरावं लागेल, चेन रूल. मग हे लक्षात ठेवायचं की ते एक्झाम्पल चेन रूलने झालं पाहिजे. जो रूल विचारलाय त्याच रूलचा वापर करून त्या ठिकाणी एक्झाम्पल, ते 4 मार्काला आहे. आणि 3 मार्काला आलं तर फक्त थेरम आहे, 3 मार्काला तर तिघांचा थेरम आहे. ओके, आता पॅरामेट्रिक फंक्शनचा रूल बघण्याच्या अगोदर आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय हे व्यवस्थित बघून घेऊ. ओके, पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय, असं फंक्शन की ज्याच्यामध्ये पॅरामीटर आहे, असं फंक्शन की ज्याच्यामध्ये काय, पॅरामीटर आहे. पॅरामीटर म्हणजे काय की एक्स आणि वाय आपण जनरली घेत असताना वाय हा काय घेतो आणि एक्स हा काय घेतो, एक्स, एक्स इज अ इंडिपेंडंट, एक्स काय असतो, इंडिपेंडंट असतो. लक्षात घ्या,
एक्स इज अ इंडिपेंडंट. ओके, आणि वाय इज अ डिपेंडंट. ओके, पण हे जे राहणारच, एक्स हा डिपेंडेंट राहणार, वाय हा डिपेंडेंट राहणार, वाय हा कोणावर डिपेंडेंट राहणार, एक्स होणार. पण वाय इज अ डिपेंडेंट ऑन एक्स, but y and x is also dependent on a same variable. y पण आणि x पण कोणावर डिपेंडेंट आहेत, एका सेम व्हेरिएबलवर आहे. तो सेम व्हेरिएबल म्हणजेच पॅरामीटर. त्याला काय म्हणायचं, पॅरामीटर. बरोबर आहे. मग तो तुम्ही काही घेऊ शकतात, टी घ्या, थिटा घ्या, लॅम्बडा घ्या. ओके, तुम्ही काही घेऊ शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय, आता y इज अ डिपेंडेंट ऑन एक्स म्हणतो आपण, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढताना डीवाय बाय डीएक्सच काढायचा आहे. पण याचा पण वापर करावा लागेल की वाय हा पॅरामीटरचा फंक्शन आहे. बरोबर, सपोज पॅरामीटर टी घेतला मी, वाय हे कोणाचं फंक्शन आहे, टीचं. एक्स हे कोणाचं फंक्शन आहे, पण मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डीवाय बाय डीएक्स. मला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे, डीवाय बाय डीएक्स. म्हणून लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला डीवाय बाय डीएक्स आपण रूल काढणार, त्यावेळेला वाय हे कोणाचं फंक्शन असतंय, टीचं फंक्शन असतंय. एक्स हे कोणाचं फंक्शन असतंय, टीचं फंक्शन असतंय. आणि फाइंड आउट करताना आपल्याला दोघांचा डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व करून डीवाय बाय डीएक्स काढावा लागतो. बरोबर, आणि टीला काय म्हणणार मग आपण, पॅरामीटर, की जो एक्स पण आणि वाय पण त्याच्यावर डिपेंडेड आहे. म्हणजे दोघंही व्हेरिएबल, माझे मेन व्हेरिएबल कोणते आहेत, एक्स आणि वाय. कॉन्स्टंट नाहीये टी कॉन्स्टंट नाही, टी हा पॅरामीटर आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना ज्या वेळेला वाय हा कोणाचं फंक्शन आहे, टीच आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, टी निघेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू काय निघेल, टी निघेल. बरोबर ना. पण मला फायनल आन्सर कोणामध्ये पाहिजे, डीवाय बाय डीएक्स मध्ये पाहिजे. ओके, नाव डीवाय बाय डीएक्स मध्ये पाहिजे. म्हणून लक्षात घ्या की याचा वापर करून, पॅरामेट्रिक फंक्शनचा वापर करून असा रूल तयार करायचा आहे की मला कोणाचा डेरिव्हेटिव्ह निघेल, डीवाय बाय डीएक्स निघेल. मग डीवाय बाय डीएक्स रूल मला हा प्रूव्ह करायचा आहे, काय, डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू, ओके, नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, डिवायडेड बाय, होल डिवायडेड बाय dx by dt. That one is my actual rule. Okay, dy by dt, y is a function of t, x is a function of t, then we have to get a dy by dx. दोघांच्या व्हॅल्यू घ्यायच्या, त्या इथे पुट करून द्यायच्या. That's when we get an answer of final answer in the parametric function. Okay, कळतंय पॅरामेट्रिक फंक्शन. आता डेफिनेशन बघा कशी असेल. इफ एक्स अँड वाय आर टू डिफरंट फंक्शन्स, बोथ आर एक्सप्रेस्ड इन अ सिंगल व्हेरिएबल. दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, वेगवेगळे फंक्शन्स आहेत, बोथ आर म्हणजे दोघंच्या दोघं कोणावर डिपेंडेड आहेत, कोणाचं फंक्शन आहे, टीचं. म्हणजे एका सेम व्हेरिएबलचं फंक्शन आहे. त्याला डिनोट करताना टी डिनोट करू शकतो किंवा लॅम्बडा, किंवा आपल्याला एका सेम व्हेरिएबल आपल्याला दिसत असेल तर त्याच्याने डिनोट करू शकतो आपण. ओके, सच अ फंक्शन्स आर कॉल्ड अ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, आणि आपण रिप्रेझेंट करताना आपण कोणत्या पद्धती, फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी घेतलं, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. बरं, याच्यात पॅरामीटर कोण, आर इज अ पॅरामीटर, थिटा इज अ पॅरामीटर. हिअर थिटा इज अ पॅरामीटर, लक्षात ठेवायचं आहे. ओके, पॅरामीटर घेताना कोणाला चूज करायचं हे लक्षात घ्या. आर तर कॅन्सल होऊन जाईल, डेरिव्हेटिव्ह घेतला आणि डीवाय बाय डी ज्या वेळेला पण घेतला त्यावेळेला तो कॅन्सल होईल. थिटा इन टर्म्स ऑफ मला डेरिव्हेटिव्ह मिळायला पाहिजे. ओके, मी असं काहीतरी घेतलं, एक्स इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर, वाय इज इक्वल्स टू 280. ए इज अ कॉन्स्टंट वन, ए इज अ कॉन्स्टंट वन. ओके, ए जर कॉन्स्टंट घेतला तर पॅरामीटर काय, टी आहे. बरोबर ना. म्हणजे एक्स आणि वाय हे कोणाचे फंक्शन्स आहेत, टीचे फंक्शन्स आहेत. आणि सचे फंक्शन्स आर कॉल्ड अ पॅरामेट्रिक फंक्शन. मग माझा थेरम तोच आहे जसा आपण अगोदर प्रूव्ह केला होता, त्याच पद्धतीने बघा त्याला प्रूव्ह करायचा आहे. समजतंय सर्वांना. ओके, माझा थेरम बघा आता कसा आहे. आणि तेच थेरमचे परत तीन पार्ट, थेरमचे परत तीन पार्ट कोणते कोणते, आपण करस्पॉन्डन्स घेत होतो, इक्वेशन फर्स्ट नाव देतो त्यांना. ओके, डेल्टा, del x, del y, del 0, the small increment in x, small increment in y, small increment in t नाव. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बरोबर, दुसरा पार्ट माझा लेबनिज नोटेशनचा आहे, दुसरा पार्ट. आणि तिसरा पार्ट ऍक्च्युली कोण आहे माझा, प्रूफ ऑफ द थेरम, फायनल आन्सर. बरोबर, म्हणजे माझे असे तीन पार्ट त्याच्यामध्ये तयार होतात. ओके, तीन पार्ट लक्षात ठेवायचे कोणते प्रूव्ह करतोय. आता थेरमचं स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट नाव थेरम. ओके, थेरम बघा आता. इफ एक्स इज इक्वल्स टू
इफ x इज इक्वल्स टू f of t and y is equals to g of t. बरोबर आहे. म्हणजे x आणि y हे कोणाचे फंक्शन आहेत? t चे फंक्शन्स आहेत. आर अ डिफरन्शिएबल फंक्शन, आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. कोणाचे फंक्शन आहेत? मग लेबनिझ नोटेशन नुसार आपल्याला एक्झिस्ट व्हायला पाहिजे डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजेच काय, एक्स dx बाय dt विल बी एक्झिस्ट, dy बाय dt विल बी एक्झिस्ट. म्हणजे दोघांचे डेरिव्हेटिव्ह काय होतात? एक्झिस्ट. डिफरन्शिएबल फंक्शन म्हटलं टी चं तर ऑब्व्हियसली त्यांचे डेरिव्हेटिव्ह काय व्हायला पाहिजेत? एक्झिस्ट. मग लेबनिझ नोटेशन नुसार dy बाय dt इक्वल टू लिमिट डेल एक्स डेल वाय डेल टी टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल टी एक्झिस्ट होत आहे. नंतर डेल एक्स अपॉन डेल टी. ओके, म्हणजे आपण dx बाय dt इज इक्वल्स टू लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल टी हे एक्झिस्ट होत आहेत. हा दुसरा टप्पा आहे ना माझा त्याच्यातला. ओके, करस्पॉन्डन्स काही नाही, करस्पॉन्डन्स लहान आहे, तो प्रत्येक थेरम मध्ये कॉमन आहे. फक्त कोणाला करस्पॉन्डन्स द्यायचा आहे, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे हा लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार त्याचा करस्पॉन्डन्स घ्यायचा. डायरेक्टली घेता येणार नाही. मग आपण तेच करायचं याच्यामध्ये जे आपण अगोदर घेतलं होतं. ओके, एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी अँड बोथ आर द फंक्शन्स ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. नाव मग आता त्यांनी काय सांगितलंय? differentiable function of parameter t. Then y is a differentiable function of x. Okay, and rule दिला त्यांनी dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. That's whole divided by. Okay, कळतंय? That's I want to prove and that's one is my actual rule. dy by dx equals to dy by dt upon dx by dt हा माझा ऍक्च्युअल रूल आहे आणि तो मला प्रूव्ह करायचा आहे. ओके, मग चला आता डेल एक्स आणि डेल वाय, आपल्याला डेल एक्स आणि डेल वायचे आपल्याला डिफरन्शिएबल दिले, एक्स आणि वाय डिफरन्शिएबल दिले कोणाच्या रिस्पेक्टिव्ह? टीच्या. मग डेल एक्स आणि डेल वाय with a small increment in x and y respectively corresponding to increment in a del t, increment del t in a t. म्हणजेच काय, x आणि y चा डेरिव्हेटिव्ह मला दिलेला आहे, बरोबर ना, विथ रिस्पेक्टिव्ह टी. म्हणून मी एक्स आणि वाय कोणाच्या करस्पॉन्डन्स घेईल? टीच्या करस्पॉन्डन्स घेईल. मग मी तेच मेन्शन करेल प्रूफ मध्ये. काय मेन्शन करेल मी? प्रूफ बघा काय म्हणतोय मग आता. नाव लेट del x and del y be small increments in x and y respectively. ओके, म्हणजे कोणाच्या करस्पॉन्डन्स लक्ष द्या ना. and let del t be small increment in t. ओके, मग आपण आता as del x tends to 0 del y tends to 0 then काय म्हणणार? del t tends to, that's one is equation फर्स्ट. हे रेग्युलर माझं, बरोबर ना. यू आला तर यू चा डेरिव्हेटिव्ह आपण पहिल्या कंपोजिट मध्ये यू घेतलेला होता, इनव्हर्स मध्ये आपला एक्स आणि वायच होता, त्याच्यात काही चेंज नव्हता. ओके, फक्त वायच्या जागी एक्स होता, एक्सच्या जागी वाय, बरोबर. कारण डेल एक्स डीएक्स अपॉन डी वाय प्रूव्ह करतो आपण तिथे, म्हणून लक्षात. मग याच्यामध्ये पण आता टी आलाय, टीच्या नुसार घ्यावं लागेल. ओके, आता मला सांगा, आता दुसरी स्टेप असेल, ही माझी पहिली स्टेप होती. दुसरी स्टेप आपल्याला लेबनिझ नोटेशन मध्ये जायचं आहे. लेट एक्स अँड वाय, पहिली लाईन काय, एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन्स बाकीच्यांना पण क्लिअर दिसत नाही का? ठीक आहे. एक्स अँड वाय आर अ डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, बरोबर. म्हणजेच काय, दॅट मीन्स dx by dt and dy by dt एक्झिस्ट, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते ना, दिलेलं आहे मला हे, बरोबर. मग आता एक्झिस्ट जर होत असेल तर अकॉर्डिंग टू द
Leibniz notation. अकॉर्डिंग टू लेबनिज नोटेशन. काय सांगणार? दोघं पार्ट काय होता? dx बाय dt इक्वल टू लिमिट del t टेन्स टू 0 del x अपॉन del t. इथे dx बाय dt आहे आणि इथे del x बाय dt आहे, del t. लक्षात घ्या. आणि del t टेन्स टू 0. बरेच जण इथे dx dt लिहून टाकतात, मिस्टेक करायच्या नाहीत त्याच्यात. ओके. अँड dy बाय dt इक्वल्स टू लिमिट del t टेन्स टू 0 del y upon del t. Okay, that's one is the equation. Second, that's one is my half another part. पहिला पार्ट झाला, दुसरा पार्ट झाला. आता शेवटचा जो मला प्रूव्ह करायचा आहे, जो मला काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. आता del y del t del x हे काय स्मॉल नंबर्स आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट मी घेऊ शकतोय. ओके, ती ऍडजस्टमेंट मला इथे करायची. आता बघा, माझा लास्ट आणि मेन पार्ट जो मला प्रूव्ह करायचा आहे. ओके, मग आता मी काय कन्सिडर करतो ते लक्षात घ्या. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, del t डज नॉट इक्वल्स टू 0. del t सॉरी dt डज नॉट इक्वल्स टू 0. आपण असं मेन्शन केलं तरी चालेल, किंवा आपल्याला थेरम मध्ये नाही लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. किंवा dx बाय dt डज नॉट इक्वल्स टू 0. dx बाय dt डज नॉट इक्वल्स टू 0 असं मेन्शन करावं लागेल. ओके, मग आता कन्सिडर मी कन्सिडर करतोय del y अपॉन del x. नंबर आहे ना, स्मॉल इन्क्रीमेंट आहेत ना, del del स्मॉल नंबर आहेत, बरोबर. स्मॉल नंबर स्मॉल व्हॅल्यूज. ओके, याच्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मी डिवाइड करतो del t ने. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय del t. ओके, नंबर आहे ना, त्यामुळे मी काही करू शकतो. del y अपॉन del t होल डिवाइडेड बाय del t, where del x upon del t does not equals to. Okay, this main part will be there. Okay, now then दोघं बाजूंना लिमिट घेतो. del t tends to 0. Okay, take limit del t tends to 0. अप्लाय केला. लिमिट del t tends to 0 del y upon del x. लक्षात घ्या, इथे del t tends to 0, इथे del x आहे ना, मला इथे इंटरचेंज करायचं आहे. ओके, विच इज इक्वल्स टू लिमिट del t tends to 0 del y upon del t upon del x upon del t. लिमिट दोघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेपरेट करा. ओके, सेपरेट केल्यानंतर मला असं काहीतरी मिळतं. लिमिट del t tends to 0 del y upon होल डिवाइडेड बाय लिमिट del t tends to 0. ओके, बाय इक्वेशन सेकंड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विल बी. इक्वेशन सेकंड नुसार जर याचा व्हॅल्यूचा विचार केला, ब्रॅकेटचा ही व्हॅल्यू होते del y बाय लिमिट del t टेन्स टू 0 del y अपॉन del t इक्वल टू dy बाय, आणि ही व्हॅल्यू काय येते, मग व्हॅल्यू पुट केल्यात मी. हा काय येतोय, dy बाय dt होल डिवाइडेड बाय dx बाय dt. आणि इकडे काय, लिमिट del t टेन्स टू 0 del y अपॉन del x. पण लक्षात घ्या, इज इट एक्झिस्ट, dy बाय dt एक्झिस्ट होतं, dx बाय dt एक्झिस्ट होतंय, म्हणजे RHS माझी एक्झिस्ट होत आहे अकॉर्डिंग टू दिस. याच्यानुसार जर विचार केला तर माझी RHS काय होते, एक्झिस्ट होते, म्हणजे ऑब्विसली LHS सुद्धा काय व्हायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये del t टेन्स टू 0 आहे. पण इक्वेशन फर्स्ट मध्ये मी काहीतरी मेन्शन केलंय, as a del t tends to 0 then del x also tends to 0, then we have to take a limit del x tends to 0. ओके, मग आपण असं म्हटलं चालेल का, इक्वेशन सेकंड मध्ये RHS एक्झिस्ट, म्हणजे याच्यामध्ये काय होते RHS आपण इथे मेन्शन करायचं राहिलं बरं का, बाय सेकंड. ओके, नाउ therefore limit on RHS exist and by equation हे तर असं म्हणावं लागेल, RHS एक्झिस्ट होत आहे, therefore limit on LHS also exist and by
फर्स्ट, बरोबर ना. मग आपण याची व्हॅल्यू डेल टीच्या ऐवजी काय पुट करणार, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू dy बाय dt होल डिवायडेड बाय, बरोबर. मग आता याचं लिमिट पुट केल्यानंतर काय मिळेल, dy बाय dx. मग फायनल आन्सर बघा माझं काय, ते फायनल आन्सर काय येईल, dy बाय dx लेबनिझ नोटेशनचा रूल वापर, ओके. नाव इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स डिवायडेड बाय dt dx बाय dt. बघा बरं, हेच प्रूव्ह करायचं होतं. बघा, मला मेन पार्ट जो होता 3 पार्ट मध्ये मी याला डिवाइड केलं. फर्स्ट पार्ट विल बी द करस्पॉन्डन्स, सेकंड पार्ट विल बी द लेबनिझ नोटेशन अँड द थर्ड पार्ट विल बी आय वांट टू प्रूव्ह दिस. कळतंय, समजतंय का सर्वांना, कळतंय का सर्वांना.